नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे आजपासून पुढचे 3 दिवस आपण महाशिवरात्र विशेष रांगोळ्या बघणार आहोत. तर तुम्ही तुमच्या 24 तासांमधले 10 मिनटं आपल्या व्हिडिओसाठी, रांगोळीसाठी राखून ठेवा. अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आणलेल्या आहेत मी तुमच्यासाठी आणि कुणालाही काढता येतील अशाच आहेत. थोड्या कलरफुल आहेत. पण मैत्रिणींनो, त्या दिवशी रविवार आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी. तर सर्वांना सुट्टीच असते आणि ज्या महिला जॉब करतात त्यांच्यासाठी तर खूप चांगला चान्स आहे त्या दिवशी ही रांगोळी काढण्यासाठी. तर ज्या पण तुमच्या मैत्रिणी जॉब करत असतील, ऑफिसला जात असतील, त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की त्यांनाही या रांगोळ्या काढायला लावा. खूपच सोप्या आहेत. आजच्या भागात आपण थोड्या कलरफुल रांगोळ्या बघणार आहोत आणि उद्या आपण थोड्या साध्या एकदम सोप्या म्हणजे कमी कलरवाल्या, जसे की व्हाईट कलरमधल्याच फक्त रांगोळ्या बघणार आहोत आणि कमी डिझाईनवाल्या. तर आजच्या भागातल्या पूर्ण रांगोळ्या एकदम कलरफुल आहेत. ज्या मैत्रिणींना कलरफुल रांगोळ्या आवडतात त्यांनी ह्या रांगोळ्या काढल्या तरी चालतील किंवा उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघा. त्यातही सिंपल रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि एकदम साध्या आणि सुंदर आहेत रांगोळ्या. तर नक्की तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी या रांगोळ्या ट्राय करा. पहिल्या रांगोळीमध्ये आपण 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये गोल आकार काढून घेतला आहे. पिवळा आणि थोडा नारंगी कलर आहे आणि आतमध्ये सफेद कलरने आपण शिवलिंग काढून घेतलं आहे, महादेवाची पिंड काढली आहे. एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवली. तुम्हाला नक्कीच जमणार आहे, तुम्ही ट्राय करा. आणि खाली आपण एक कमळाचं फूल काढलं आहे लाल कलरमध्ये, त्याला राणी कलरने बॉर्डर केली आहे आणि बाजूने असे मोठे मोठे टिपके काढून घेतले आणि त्याला असा गोलाकार देतो आहे. तेच आपण शेप वापरले आहेत, काहीच यात नवीन नाही. पण आपली तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला अजूनही जर रांगोळी जमत नसेल तर तुम्ही टिपक्यांपासून वगैरे सुरुवात करा आणि आपोआप अशी मोठी वगैरे रांगोळी काढायची असली की तुम्हाला बरोबर तुमची कल्पनाशक्ती वापरून अशा रांगोळ्या जमायला लागतील. एकदा फक्त प्रॅक्टिस करायला लागा मैत्रिणींनो. एक दिवस नक्कीच तुम्हाला रांगोळी जमेल. माझा शब्द आहे तुमच्यासाठी हा. तर महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे आणि हा मोस्टली फेब्रुवारी महिन्यातच येतो. तर ह्या दिवशी शिव पार्वती माता यांचं म्हणजे भगवान शिव, महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. आणि अजून जे समुद्रमंथन झालं होतं तर तेव्हा पण भगवान महादेवांनी विषप्राशन केलं होतं. त्यामुळे त्यांना नीलकंठ नाव असं मिळालेलं आहे. आणि या दिवशी आपण उपवास वगैरे करतो, जागरण वगैरे केलं जातं. तर शिवाची भक्ती केल्याने सुख समृद्धी मिळते आणि संकटे दूर होतात असं मानलं जातं आणि भरपूर असे महादेवाचे भक्त पण आहेत. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. शिवलिंगाची पूजा केली जाते, मंदिरांमध्ये जातात, महादेवाच्या मंदिरात त्याच्यावर बेलपत्र वगैरे, दूध, दही म्हणजे असे वाहिलं जातं पिंडीवर आणि पूजा केली जाते या दिवशी. ओम नमः शिवाय वगैरे मंत्र वगैरे म्हणून. आणि आपला दिवसभर उपवास असतो. प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगळी आहे. तर अशा पद्धतीने आपली महाशिवरात्र साजरी होते. पुढची रांगोळी आपली 3 रांगोळ्या बघतो आहोत आजच्या रांगोळीमध्ये आपण, आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या रांगोळीमध्ये आपण एक आकाशी कलर आणि निळ्या कलरचं कॉम्बिनेशन काढून घेतलं आहे. तुमच्याकडे जर अशी रिंग नसेल मैत्रिणींनो तर तुम्ही आपल्या ताटाचा वापर पण करू शकता. जेवणाचं ताट असतं ते ठेवायचं, थोडा सर्कल काढून घ्यायचा बाजूने आणि मग ते ताट बाजूला करून कलर भरायचा. काहीच हरकत नाही की स्पेशली रिंग पाहिजे असं काहीच नाही आहे. आणि आतमध्ये आपण व्हाईट कलरमध्ये अशी पिंड काढून घेतली. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मैत्रिणींनो की आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या. आणि खरंच सुंदर रांगोळ्या आहेत आणि सोप्या पण आहे, जास्त काही बारीक सारीक डिझाईन नाही आहे. आणि अशाच रांगोळ्या आपण प्रत्येक सणाला बघत असतो, सणांनुसार रांगोळ्या बघतो आणि रोजच्या तर रांगोळ्या तुम्ही बघतच असाल. पण तुम्ही जर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आज व्हिडिओ बघतात, आजच पहिल्यांदा चॅनल बघतात तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवल्या जातात.
जेणेकरून तुम्हाला ही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील आणि नवीन रांगोळ्या तुमच्या दारासमोर काढायला मिळतील. आणि जे पण नवीन आहेत, ज्यांना रांगोळी जमत नाही, त्यांच्यासाठी पण खूप फायदा होईल या रांगोळ्या बघितल्यानंतर. फक्त रांगोळ्या बघून चालणार नाही मैत्रिणींनो, त्या तुमच्या दारासमोरही ट्राय करा. म्हणजे त्या तुम्हाला प्रॅक्टिस करून करून रांगोळी जमेल. आपण महादेवाची पिंड काढल्यानंतर त्यावर छोटंसं बेलपत्र काढलं आहे आणि बाजूने मग महादेवाला रुद्राक्ष आवडते, त्यामुळे रुद्राक्ष म्हणून आपण चॉकलेटी कलरमध्ये मोठे मोठे टिपके काढले आणि त्याला आकार देतो आहे आपण रुद्राक्षासारखा. तुम्ही महादेवाच्या पिंडाऐवजी ओम काढू शकता किंवा त्रिशूळ असतं तेही काढू शकता, जर तुम्हाला जमत असेल तर. आपण तेही बघू पुढच्या भागामध्ये. तुम्हाला मग जी पण रांगोळी आवडेल ती तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी काढा. पण मला कमेंटद्वारे कळवा मैत्रिणींनो, कारण की खूप मेहनतीने मी ही रांगोळी काढली, म्हणजे नाही एक्सायटेड होऊन रांगोळी काढलेली आहे, जेणेकरून तुम्हालाही छान छान रांगोळी तुम्हाला या दिवशी काढता येईल. तर प्लीज मला कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. बेल आयकॉन प्रेस करा मेन म्हणजे, कारण की बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होईल मैत्रिणींनो, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं वेळेवर नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओ पण तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर आपण मोठे मोठे टिपके काढून त्याला गोलाकार दिला आहे आणि हे जे काढतो याचे छोटे छोटे बेलपत्रासारखा आकार दिला आहे आपण 3-3 हिरव्या कलरमध्ये पानांचा. आपली रांगोळी रेडी झाली. सोपी आणि सुंदर रांगोळी आहे, एकदम छान दिसते एकदम. आणि ही तिसरी रांगोळी आणि आजच्या भागातली शेवटची आहे रांगोळी. एकदम सोपी ही तर रांगोळी, तुम्हाला नक्कीच जमेल ही रांगोळी. चौकोन काढला आहे आणि आकाशी कलर भरून घेतला आहे त्यामध्ये. आणि स्टेन्सिलच्या मदतीने आपण ओम काढणार आहोत, त्याच्यामध्ये पिवळा कलर टाकला आहे. तो चौकोन एकदम क्लिअर कसं काय झाला मैत्रिणींनो, आपण त्याला पट्टीच्या मदतीने सरळ करून घेतलेला आहे. याआधीही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि जर तुम्हाला ती ट्रिक बघायची असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की चेक करा, त्यातही आपण ह्या प्रकारच्या रांगोळ्या बघूच. आणि येणाऱ्या महाशिवरात्रीला ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. यातली तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की नक्की काढा. मी तुमचा वेट करेल, तुम्ही ही रांगोळी काढली का नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजून 2 व्हिडिओ मी घेऊन येणार आहेत. या 3ही व्हिडिओमधले तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल तुम्ही नक्कीच काढा. कॉर्नरला असे गोपद्म काढून घेतलेत. तर 3ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर भेटूया उद्याच्या भागात अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.